जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा देवा वरदा कृष्ण बोलना भद्रा गोदावरी देवा वरदा कृष्ण बोलना भद्रा गोदावरी एक मनीचे भरती पाणी मातीच्या गागरी एक मनीचे भरती पाणी मातीच्या गागरी धन्यवाद. खरोखर बारीला खरोखर मजा आली संजय पवार बुवानी. म्हणजे सादरीकरण एक नंबर बुवा, प्रश्नच नाही. पण गजऱ्याच्या अगोदर जे काय काय बोलले तेवढा फक्त सांगते आणि गजरा घात घालणार. बुवा म्हणतात मी बोलतोय तेवढा मी बोलतोय, ते बोलतोय तेवढा मी बोलतोय, असं काय नाही बुवा. आपण दोघांना एकमेकाला धरून चाललो आहे, ह्या महत्वाचा बुवा. इथे गाडीगावकर बुवा इथे आलेले जोरदार टाळ्यांच्या स्वागत केलं. काय मगातपासून बुवा सारखे फक्त माझ्या पायाकडे लक्ष घाले. काय बुवा? हा त्या पहिला घेवा पायाकडे म्हणजे मगातपासून म्हणतात दिसे पाय हलवतो पाय हलवतो. काय तुमचं लक्ष खाली किती आहे? ही एक घाण सवय तुमचा फक्त, बाकी काय नाही. म्हणजे राग म्हणू नको सारखं म्हणजे पाय ज्याचो अवयव तो, आणि आपण सांगतो ज्याचो जो अवयव तो हलवतो लोच. ते काय म्हणजे ह्यो बुवा असा म्हणजे सारखं त्याकडे बघित राहा नको. तर कसा ए बी पैर मेरा ए बी पैर मेरा तेरे को मिर्ची क्यों लगी झुकेगा नाही झाला बुवा. बाकी एकदा बाकी बरा केला नाही. आवाज म्हणजे त्यांचं खरोखर मी ना त्यांच्या आवाजावर फिदा आहे हो. खरोखर म्हणजे सुंदर आवाज बुवा. आय लव्ह यू. माझा सरळ मजा. आणि मगाशी आमचे छोटे कलाकार धुरी निनाद धुरी जबरदस्त गायन केलं त्या मुलाने. एकदा जोरदार टाळ्या त्या मुलासाठी होऊन देऊ. म्हणजे भविष्यात असे कलाकार बुवा, ही पुढची पिढी आपल्या. सन्माननीय बुवा धनराजजी घाडीगावकर यांच्याकडून 100 रुपयाचा लाख मला पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. एकदा जोरदार स्वागत करा आणि खरोखर त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य मिळावं, या भजन क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळावं असं आमच्या रामेश्वरजींनी प्रार्थना करतोय बुवा. धन्यवाद. पायावर तर झाला. आणि बुवा कसा मगतपासून बसल्यापासून एकच तुमचा विषय आहे, इजगाड लगाव खुजली भगाव, इजगाड लगाव खुजली भगाव. नेमक्या कारण म्हणजे काय बोया किती वेळा इजगाड लगाव खुजली बघ. बरं किती वेळा 1 2 3 4 वेळा ठीक होता. म्हणजे तुमका बरं तुमका खाजूचा असलं तर बाहेर जाऊन खाजवा, माझा काय विषय नाही. इजगाड लगाव खुजली भगाव किती वेळा बोलायचा माणसं. काहीतरी काय म्हणजे कसली नको नको ते अडग ना भाजनात तुमका ही आठवण आधी बेकार येतात आधी तायाक जरा. बाकी तुमचं ह्या काही विषय नाही हो. सारखी ती आठवण बरोबर नाही. काय झाला काय माका सांगतो जीन्स पॅन्ट घालून दिले आपण, माका आवडता. मी ह्याच्या अगोदर 6 पॅकेट घाली, 6 पॅकेट जीन्स दिली ती घालायचं. म्हणजे माझ्या आई तर लय खुश व्हायची बुवा. खरं सांगतोय माका सांगायची ती म्हणजे तू ना ती 6 पॅकेटच घाल. म्हटलं किती की आहे बाकी काय नाही. येताना म्हणता कडसन लिंबू कडनं मिरची ताजी त्या सगळं म्हणजे भाजी गजी ह्या मनाला अनेक मिळत्या. पण ही 6 पॅकेट चांगले पण फायदे आहेत ना बुवा. आणि सध्या कलियुगामध्ये बघा फाटक्यातले आधी चान्स आहे. म्हणजे फाटक्यात जेवढं डिमांड आहे तो कशात नाही फाटक्यात.
नाही तरी नशीब मी चांगले घालून दिलं होय नाही एका लय म्हणा साधी पॅन्ट असली मी घातली ती तिला इथले 500 ते 600 पण फाटकी घातला असेल त्याची किंमत किती या 1,500 मग सगळ्यात जास्त चांगली घ्यायची तो लेंबो माझ्या मते कमीत कमी 200 ते 250 पण पॅन्ट मात्र 500 बिला आता अगडे बघा बुवा मजा येतात तो लेंगो दाखवसाठी तुमचं खुर्चीवर उभं राहता लागत हां होय ना मोदीकडनं काय मागवलाच नाही त्यांच्याकडनं म्हणतो मोदींवर मागे मी जॅकेट इकले त्याचं माका म्हणतो भांडी मिळाली तुम्ही काही इकून विकू काय जाऊ नका हां बघ ते केसावर भांडी बिंडी येतच की नाही आणि बरं म्हणजे काय माणूस होता ती काय खरोखर मनोरंजन खूप चांगलं होतं बुवा आणि खरोखर माझ्या आता उन्ही धुनी काढण्यात काय अर्थ नाही मग म्हणजे चांगल्या पद्धतीने आपली बारी होता बुवा तुमका आता आवडतं की नाही आवडतं कारण कसं आम्ही कधीतरी तुमच्या 5 वर्षांनी कधीतरी मग अशी सांगायला बोल 5 वर्षांनी तुम्ही काहीतरी एकत्र येतो होय ना नशीब असं नाही बुवा खरोखर चांगलं तुम्ही काय तुमच्या पुढवाटसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते आणि रोलो विषय जाऊ ना तू बुवा म्हणलं 2020 उठायचा नाही खरोखर आम्ही पण कधी उठत नाही हो एवढे पण आमच्या प्रसन्न माऊलीने सांगितल्याने हो जेवण इला बुवा जरा जेवण घ्यावा आणि त्याच्यासाठी बुवा सांगत होते जेवणाचं काय हो त्या तुमचं माहीत आहे बापारड्यात मी ना बापारड्यात माझी बारी होती दुर्वास गुरुवांबरोबर 4:30 वाजता चुलीच्या खानात जाऊन त्या का घरात चुलीच्या खानात जाऊन जेवलेलो माणूस आहे वेळ झालं होतं म्हणून बुवा तेव्हा टाळे वाजवतात वेळ झालं होतं भजनरची वाट बघत होते आणि म्हणून काय केलं 4:30 होतं बारी संपल्यावर जेवले बुवा त्या जेवणाचं तुम्ही सांगा नको डोंबोवलीत एका बुवा बरोबर ना तो हट्टकच भेटलो मी कामावर नाही गेला होतो आम्ही सगळे हट्टकच भेटले डोंबोवलीत एकदा लय वर्ष आली आता तुझं नाव नको बरोबर ना बुवा नाव ना बरोबर म्हणजे इलेले बसायला मागत होतं आम्ही सगळे कामावरसून गेले होतो बुवा पण ते आम्ही जेवलो ना काय केला कारण ते भजन रसिकांसाठी आम्ही जेवलो नाही बुवा आणि काय सांगता जेवणाचा ते गुळ खाऊन पोट भरला मगापासून जाशात किती आहे डोकं उघडतात गुळ खातं डोकं उघडतात गुळ खातं पहिल्या माणसाक ना इलेल्या माणसाक पहिली संस्कृतीचा तो मग सांगला म्हणून आठवड्यात भरा आला संस्कृती पहिली आपली कशी आहे पहिली संस्कृती काय होती पहिली घराच्या बाहेर लिहिलं जायचं दरवाजावर अतिथी देवो भव काय अतिथी देवो भव नंतर काय गेला थोडं दिवस जमाना बदललो काय इला पडावे वेलकम हा वेलकम सुस्वागतम ताविला आणि आता कलियुग आत्ताच्या जमान्यात काय इला आता कुत्र्यापासून सावधान आणि आपण लिहिलेला असता आप कॅमेरे की निगराणी में हो जसं का पाहुणे येतात तो चोरच येतात आधी काय म्हणजे ही सध्याची परिस्थिती आहे नाही का सध्याची एवढी बेकार परिस्थिती निघाली आहे की चांगल्या आलिशान गाडीमधनं कुत्र्यात फिरवलं जातं चांगल्या आलिशान गाडीमधून कुत्र्यात फिरवलं जाता पण जर स्टॉपवर येतात तो माणूस जर समजा उभा असतात म्हातारा माणूस एका त्या गाडीत घेत नाही ह्या कलियुगाचा बरोबर आता काहीतरी आपण कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण या राज्यामध्ये राहतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर अंगाच्या स्फूर्ती येऊ गई भर येऊ गया आणि म्हणून म्हणतोय शिवरायांचे मावळे आम्ही तलवार आमची राणी वा शिवरायांचे मावळे आम्ही तलवार आमची राणी अरे दादागिरी तर करतोच आम्ही दादागिरी तर करतोच आम्ही बाकी सगळी बाळासाहेबांची मेहरबानी बाळासाहेबांची मेहरबानी बाळासाहेबांची मेहरबानी जय भवानी खावा फणसाची भाजी आता धरतो आता हसतात कसे गालातल्या गालात डबो भर त्या माणसानं गुळ चपवल्या आणि माका म्हणतं जोग जायचा नाही जसं का यांच्या घरातच मी जोग गेलेलं आहे कधी कंजूस एक नंबर कंजूस सांगते मंडळी कंजूस हो माणूस एक नंबर आणा हो 2 पाहुणे एकदा घरात त्यांच्या गेले थांबले 2 पाहुणे एकदा घरात गेले त्यांच्या आणि चांगले जिवलग मित्र हो बनवले पाहुणे घरात गेल्यावरून बुवाने आपल्या मिसेसला सांगले गो माझे एकदम जबरदस्त माझे जीवस्त कंठस्थ काय जीवा भावाचे काय झाला तर ह्या सगळ्याच वाजवत
माझ्या जीवा भावाचे 2 माझे मित्र आले. आज काय करशील? एक काम कर, आज एक काम कर, तू ना त्यांच्यासाठी ते थांबतेले पुरणपोळी कर. तोंडात पाणी सुटला. पुरणपोळी कर. ती म्हणता पुरणपोळी करणार कशी? पुरणपोळ करतले तरी कशी? घरात काय नाही, काय नाही पुरणपोळी करू, काय नाही, काय नाही आता सांग. तिनं आपल्या सांगल्या पुरणपोळी करणार आहे. डाळ नाही, गूळ नाही, डाळ नाही, गूळ नाही, मैदो नाही, पुरणपोळी करू कशी? म्हणता सगळा संपला. तर म्हणता ठीक आहे, पुरणपोळीचं बेत राहू दे. पाहुणे माझे मित्र खास तू एक काम कर म्हणाले. काय कर म्हणाल? शिरो कर, शिरो. काय शिरो कर? ती म्हणता शिरो. ती काय सांगता? रवो नाही, साखर नाही, मनुका नाही, डालडा नाही, शिरो करू कसं? आता म्हणाले अगो ते एवढे माझे खास मित्र, एवढे मी संजय पवार बुवा, एवढा माझा सगळ्या कोकणापासून होईपर्यंत माझं नाव तू घालवतस. शाळा ह्याची हो, कंजूस एक नंबर. शाळा ह्याची म्हणता चाय तरी कर. ती म्हणतात चाय. आमची वहिनी म्हणतात चाय. चाय म्हणता साखर नाही, पावडर नाही, दूध नाही, चाय करू कशी? एवढा म्हटल्याबरोबर हे नुसते भडकले बुवा. बुवा भडकले, एकदम फोडले. दोघांचा झाला भांडण. अगो म्हणाले मी एवढं मोठं बुवा, अगदी बाहेर डबल बाजी करते, माझं नाव लावती कसा, आणि घरात एवढं नाही म्हणतस. ते पाहुणे म्हणतील तरी काय? झाला दोघांचा कचकटावर भांडण. तुम्ही म्हणता रात्रंदिवस बदला करता, सगळं सामान भांडताला कोण? दोघांचा कचकटावर भांडण झाल्याबरोबर बुवांचा इकडं रागाने दिल्याने आमच्या वहिनीच्या या घर चढून दिल्याबरोबर बायको आमची लागली, त्यांची बायको सॉरी आमच्या पवार बुवांची पत्नी लागली रडाक लागली, जोरदार रडाक लागली. भांडण एकदम शिगेत पोचला. तेव्हा ते मित्र इथले ना दोनवले, ते म्हणतात आई काहीतरी जोरदार झाला, आपण आपला गेलेला बरा. त्या मित्रांनी काय केलं नाही, सरळ आपले बाहेर गेले. हो, बाहेर गेल्याबरोबर पवार बुवा गेले आमच्या वहिनीकडे आणि म्हणतात अगं लागलं का तुला? अगं लागलं का तुला? ती म्हणता नाही हो, एवढा नाही लागला. तर थोडा जोरदारच मारला. नाही म्हणता मी तुका खरोखरचा मारलेलं आहे ना, मी काय तुका खरोखरचा नाही मारलेलं आहे, असंच ते बाहेर जाऊसाठी जाऊसाठी मारलं होतं उगाच खोटा. ती म्हणता मी काय खरोखरचा रडत नाही होतंय, मी पण खोटाच रडत होतोय. एवढ्यात तिथे 2 पाहुणे बाहेर गेले ना, ते भुतुरीले आणि म्हणतात आम्ही पण काय घरे बाहेर गेलेला नाही, खोटेच बाहेर गेलेला. बरोबर हा व कसा म्हणजे एवढे कंजूस माणूस. कधी कोणाकडे गेले तर बिस्किटचं पुढं घेऊन जाणार, कधी पण बिस्किटचं पुढं घेऊन जाणार, आणि चाय येईपर्यंत ना अशी ढंगातच घेणार आणि ते एक बिस्किट खायचं बसले. काय बोललंय तर त्यांचा उगाच म्हणजे कसा कधी जोडी एक असतं काय त्यांचं पण काय खरोखर बुवा तुमची जी बारी करूची पद्धत आहे ना मला लय आवडतं. म्हणजे समोरचं बुवा जरी नाही बोललो तरी कशी बारी खेळवायची ह्या तुमच्याकडनं म्हणजे जबरदस्त असतो. मी त्याच्या एकदा जोरदार टाळ्या. आणि म्हणून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? परस्त्री माते समान मानणं, नाही का? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गाणं म्हणतोय बघा. एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव सुंदर स्वरात निर्माण केलं तलवारीच्या धारीवर, सुंदर स्वरात निर्माण केलं तलवारीच्या धारीवर.
रयतेसाठी वान झेलले आपुल्या निधड्या छाती रयतेसाठी वान झेलले आपुल्या निधड्या प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरवलं त्या राजावर जय भवानी जय भवानी बरोबर भवानी पण सुंदर सुंदर गाणी म्हणजे एकदम जबरदस्त आहे म्हणजे काय प्रश्नच नाही पण बरोबर आम्ही पण गाणी घेणार तत्पूर्वी भवानी बरीचशी आमच्या शैलेश साहेबांवरती पण एक गाणं म्हटलं त्यांनी ते घेण्याचा प्रयत्न करतो कारण मगाशी बुवा म्हणत होते बुवा मगाशी म्हणत होते की बुवा गजर करतात खरोखरच बुवा गजरच करीत होते असं काही विषय नाही पण एक आपला गोड मानून घ्या आणि प्रशांत साहेब कुठे असतं त्यांनी साहेबांना दाखवण्यात जा थोडीफार माहिती म्हणजे बुवा जे बोलत होते तिथून थोडीशी बुवा तुमची संकल्पना आहे सर फक्त वेगळं कर्तृत्व पाहुणे शैलेश साहेबांचं अभिमान आम्हा वाटतोय कर्तृत्व पाहुणे शैलेश साहेबांचं अभिमान आम्हा वाटतोय शिवसेनेचा शिलेदार चांगला शोभतोय शिवसेनेचा शिलेदार चांगला शोभतोय शिवसेनेचा शिलेदार चांगला शोभतोय बरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा वारसा आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण त्यांचा आदर्श घेऊन आमचे शैलेशदादा पाटील बरोबर नावलौकिक नगरसेवक आणि या नगराचे अध्यक्ष बरोबर त्याच्या जोरदार टाळ्या आपल्या शैलेश साहेबांसाठी झाल्या पाहिजे आणि त्यांच्या मनात वाटलं असतं की आज एक मोठा ऑर्केस्ट्रा पण त्यांनी ते उभा केला असता पण भजन ठेवलं डबल बारी ठेवली कुठेतरी भगवंताचं नामस्मरण व्हावं आणि ऐकले जमणाऱ्या रसिकांना श्रवण भक्तीचा आनंद मिळावा यासाठी उदात्त येथून त्यांनी आजची डबल बारी ठेवली नाही का म्हणून कुठेतरी भजन ठेवायला पण घरातील संस्कृती माध्यम बंधू आहे आदर्श शिंदे साहेबांचा पाटील साहेबांनी चालविला जनसेवेचं व्रत घेऊन जनसेवेचं व्रत घेऊन यात आहे तत्पर जनसेवेचं व्रत घेऊन यात आहे तत्पर
आणि म्हणून एवढं कार्य आज आपले शैलेश साहेब करतायत. तिला जोरदार टाळ्या आपल्या शैलेश दादा पाटील साहेबांसाठी होऊन जाऊ. युट्यूबच्या माध्यमातून तो गजर त्यांच्याकडे नक्कीच पोहोचणार आहे म्हणून म्हणताय. आज लाभल साहेबांना, आज लाभल दादांना, आई भावांचं देणं, इथं नाहीच कोणाला, इथं नाहीच कोणाला, करतात मान समान राखी. इथं नाहीच कोणाला, राखतात सर्वांचा मान. अरे आदरून चकित झाले, सारे आदरून चकित झाले, येते आमदार देवा. एकदा जोरदार टाळ्या आपल्या शैलेश साहेबांसाठी होऊन जाऊ दे. लवकरात लवकर गजराला सुरुवात करायची. आज खरोखर याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणण्यानुसार खरोखर एकदा म्हणजे गेले गवय म्हणजे माका ठेवल्याने बसून माका झाल्याने 2020 उठायचा नाही म्हणून आपण स्वतः म्हणजे ह्याचा विषयच असो माका ठेवल्याने बसून मागाची जोक पण दिल्याने नाही. पण आपण म्हणजे गायब सगळेच गायब म्हणजे भजन मंडळात तो माणूस कोण नाही आणि असा देवा म्हणून राहा काय नाही यावा आरामात यावा असं काय नाही. बुवा जेवून यावा असं काय राग बी काय नाही यावा तुम्ही. आणि मगाशी बुवा बोलले तसे पोट टिटकीन बोलले की 2020 म्हटल्यानंतर बुवा उठून जायचं नाही वगैरे. मी असलं कधी मानत नाही बुवा. आरामात या. गजर गायची बरोबर. आज ठाणे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर जर आपण आनंदीगींवरती 2 शब्द बोलले नाही किंवा एखादं गाणं किंवा काव्य केलं नाही तर ते चुकीचं ठरेल. म्हणून दोघांचंही गाणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यावरती एक गजर छोटासा 2 ओळीचा. दोनच साहेब इथे गाजले, दोनच साहेब इथे गाजले महाराष्ट्र भूमीवर. एक सेना भवनावर, एक सेना भवनावर, एक ठाणे जिल्ह्यावर. एक सेना भवनावर, एक ठाणे जिल्ह्यावर, एक सेना भवनावर, एक ठाणे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केलं बघा. मराठ्यांच्या अस्तित्वासाठी, मराठ्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी खरोखर बाळासाहेब ठाकरे होते म्हणून कुठेतरी आज आपल्या मराठ्यांना कुठेतरी आपण मुंबईमध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आपल्याला मान आहे. नाहीतर बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर जर त्यांनी म्हटलं मुंबई बंद, तर मुंबई बंदच व्हायची एवढी ताकद त्यांच्या पोटामध्ये होती. आणि म्हणून काय म्हटलं आहे, कारण बरोबर शिवरायांच्या त्या शिवरायांच्या धर्मानुसार, शिवरायांच्या विचारानुसार आमचे बाळासाहेब ठाकरे म्हणून काय म्हटलं आहे, शिवरायांचा आदर्श बाळासाहेबांनी घेतला, साहेबांचा आदेश साहेबांनी राखला, हिंदू मराठ्यांच्या हितासाठी, हिंदू मराठ्यांच्या हितासाठी उतरले रणांगणावर, हिंदूंचे ते हित रक्षले शिवसेना भवनावर, हिंदूंचे ते हित रक्षले शिवसेना भवनावर, श्रद्धास्थान आम्हा झाले आनंदाश्रम दरबार, बघा विचारांचं सोनं लुटलं जायचं दसऱ्या दिवशी. सगळ्यांच्या हिताच्या गोष्टी, मराठ्यांच्या हिताच्या गोष्टी सर्व कसं चालवावं हे त्या शिवसेना भवनावर व्हायचं. आणि आनंद दिघे साहेबांचा तो आनंदाश्रम, इथे सर्वांच्या गोष्टी व्हायच्या. या बुवा येवा इले वर्णन करायचं म्हटलं तर शब्द आपल्याला अपुरे पडतात नाही का. बघ आनंद दिघे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, जेवढं बोलावं तेवढं खरोखर कमी आहे. म्हणून म्हणतात जन्म घेऊन यावे साहेब या भूवर. अशी माणसाची आज काळाची गरज आहे. मराठी माणूस म्हणा, हिंदू माणूस म्हणा, त्यांना आपल्याला कुठेतरी
आपल्या सन्मानाने आपल्याला जगायचं असेल तर अशा माणसाचं येणं पुन्हा गरजेचं आहे. म्हणून काय म्हटलंय, सतीश सावंत गुणगान गाई, सतीश सावंत गुणगान गाई, जोडून दोन्ही कर. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आणि दिंगी साहेबांचा धन्यवाद. सन्माननीय श्री वैभवजी हळदणकर यांच्याकडून 200 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक, माझ्यासाठी 100 आणि आमचे पकवाज दत्ता गोसावी यांच्यासाठी 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलाय. मंडळाच्या वतीने स्वीकार धन्यवाद. बुवांचा एक विषय मग चिरवलो. बुवा काय म्हणाले, म्हणजे कमालाची गोष्ट आहे. घाम पसीना आता येतो खुजाव, पसीना आता येतो खुजाव, म्हणजे घाम इल्यावर खाजवायचा ते म्हणतं. म्हणजे बुवा बोलताना आपण कसं बोलतो बघा, म्हणजे घाम इल्यावर तो खुसा जो असता तो खाजूचो कसो असता, घाम कसलो तुमचं घामा मला हे कळलो नाही. हा तर तुम्ही विचार करा, म्हणजे आपण म्हणजे बुवा यो घाम खायचो खाजूचो इकडे बघा ना चालू. ह्यो घाम जो खायचो खाजूचो आणा ह्यो आधी पहिले शोधून माका आधी काढू. म्हणून तुम्ही म्हणतात ते खाजू खाजूचा म्हणजे इजगाड तुमच्यासाठी जाता. घाम इल्यावर खाजवताच खायचून माका आता कळला नाही. आधी आऊट बंद कराय, मॉनिटर चालू ठेवा असेल त्याला. हो हो नक्की नक्की. बरोबर गाणी येतात जातात, पण एक गाणं मला लय आवडतात. मुळीच नवतर काना माझ्या मनात, मुळीच नवतर काना हे कृष्णा वा, मुळीच नवतर काना माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले वना, हे काना रे तुझ्यासाठी आले वना, हे काना रे तुझ्यासाठी आले वना. अगर आधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना, अगर आधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना, तुझ्या डोक्यात हाय गजरा, ही गाणी आताशी म्हणजे एकदम भलाट मध्ये आहेत ना, नाही का बुवा.
प्रेमवर वरलं तुझं बुवा ह्या गाणं विसरलाच कसे होतं ह्या गाणं मी चांगला म्हणतो आता काय झालं असा प्रेमवर वरलं तुझं आता मन भरलं तुझं गद्दार करून तूच म्हणशी गद्दार मला गद्दार करून तूच म्हणशी गद्दार मला पाकरा आजाद केले तुला आजाद केले गाणी नवीन जुनी गाणी येऊनच जातात पण त्यातल्या त्यात हो पण बरीच काही काही गाणी म्हणतात आज थोडे कमी केलेले कारण केल्याने पण असो पण असा नाही बुवा चला पुढे गजरा घालूया आणि मग भरपूर त्याच्यात पण मनोरंजन होणार बुवा कारण आज खरोखर संख्या ऐकणाऱ्यांची कमी असली म्हणजे गर्दी कमी असली तरी तुम्ही सगळे भजनाचे दर्दी असा एकदा जम झालेल्या लोकांसाठी एकदा जोरदार काय आज ओळखले तुमचं आमचे सचिन लाडबुवा यांच्याकडून 100 रुपयाचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 गजराला सुरुवात करतोय झूम 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 बाहों में बोतल बोतल में दारू दारू में तुझसा नशा एक बार मैंने थोड़ी सी पी हंगामा हो गया एक बार मैंने थोड़ी सी पी हंगामा हो गया झूम 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 भंगुर हे जीवन आपुले पगडम पगडम भंगुर हे जीवन आपुले पगडम पगडम भंगुर हे जीवन आपुले तुम्ही कसं का वाईट बोलत नाही एक शब्द वाईट बोलला पण मग आता सांगायचं नाही त्या पाय हलवताना काय म्हटलास मगाशी तर तू एवढाच आहे फक्त काय हो आता व्हॉट्सअप बघता इंस्टाग्रामचं काय हा काय चाललं काय इंस्टाग्राम हा काय फेसबुकवर कशावर होय का बरोबर हा हो बरोबर 1 वाजेपर्यंत भावा बिना तो भूलना
प्रेमाचा असा काय भगवंत पण प्रेमामध्ये फसता बुवा. प्रेम प्रेम म्हटल्यानंतर या पक्वाजवादक आनंद सावंत त्यांच्या इथे आगमन झाले तर टाळ्यांच्या केंद्रात जोरदार स्वागत करा. हा प्रेमच असा ज्याका चढला त्याका कळला. कारण ओढ काय असते, ओढ काय असते तो जीव लावल्याशिवाय कळत नाही. ओढ काय असते ही जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम काय असतं हे प्रेम केल्याशिवाय कळत नाही. प्रेम काय असतं हे प्रेम केल्याशिवाय कळत नाही. आणि शैलेश पाटील साहेबांचा प्रोग्राम काय असतो तो तिथे दिव्यात केल्याशिवाय कळत नाही, दिव्यामध्ये केल्याशिवाय कळत नाही. बुवा पण तसे आमचे कमी नाहीत प्रेमाच्या बाबतीत. अरे एकदम पोचलेलेच असत बरोबर ना. हा ते त्यांना तापवलंच मगाशी ते प्रेमाचे म्हणजे बुवा पहिला प्रेम कसा असायचा बा बुवा. पहिला प्रेम म्हणजे बुवानी पण प्रेम केलेला असं आपण पहिली प्रेमा म्हणजे 60-70 वर्षांच्या पूर्वीचे जे आजोबा आहेत ना 60-70 वर्षांचे त्यांचा सांगेल छोटासा कसा व्हायचा प्रेम बघा. प्रपोज कसे करायचे. चल ग सके पंढरीला, चल ग सके पंढरीला, जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. चल ग सखे म्हणजे तो प्रियकर आपल्या बुवा प्रियसिक सांगायचो. या तुम्ही ऐकलेलं नसतं. प्रियकर आपल्या प्रियसिक सांगायचो चल ग सखे पंढरीला जाऊ, त्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ, नंतर आपला सुखी संसार चालू करू. ह्या 60-70 वर्षांच्या आजोबा अगोदर काका काका असं देऊ काय असतं आता. आणि म्हणजे पंढरीला जाऊ, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ, असा तो सुखी संसार करू. त्याच्यानंतर तो काळ संपलो आणि नंतर थोडंसं संजय बुवा तुमचं आणि आमचं काळ चालू झालं आणि तेव्हा आता प्रपोज करण्याची स्टाईल बदलली कॉलेजमध्ये. तो कसं होतो ए क्या बोलती तू ए क्या मैं बोलू सुना आदि के खंडाला क्या करूं आके मैं खंडाला खाएंगे पिएंगे घूमेंगे नाचेंगे और क्या बोलती तू असा म्हणजे डायरेक्ट क्या बोलती तू आती क्या घंटाला. हो पण आमच्या वेळेचा प्रपोज आमच्या वेळचा. हा आता आम्ही काका झाला संजय बुवा का मी का आमची आता 45 बुवांचा वय माहिती आहे पण माका 45-46 झाले बाबा 15 जानेवारी म्हणजे ह्या आमच्या वेळेचा प्रेम. त्याच्यात तो आणि एक तो प्रपोज करण्याचा एक नवीन इल्लो बाबा सायकल माहिती आहे तुमका. बाबा सायकल अजिबात नाही माहिती. ये बाबा माझ्या असं दे बाबा. बाबा सायकल तो काय म्हणायचो आजा मेरे गाडी में बैठ जा ये ना माझ्या गाडीत बसना, आजा मेरे गाडी में बैठ जा ये ना माझ्या गाडीत बसना, लॉन्ग राइड जाएंगे फुल स्पीड जाएंगे कहीं रुकेंगे ना पॉम पॉम, लॉन्ग राइड जाएंगे फुल स्पीड जाएंगे कहीं रुकेंगे ना, खाना पीना गाड़ी में होगा सनम, ये ना माझ्या गाडीत बसना, आजा मेरे गाडीत बैठ जा ये ना माझ्या गाडीत बसना पॉम पॉम. म्हणजे लॉन्ग राईड जाएंगे पुढे स्पीड जाएंगे काही रुकेंगे काय सांगतात ते बघा. आता लवकर आठवून जा म्हणून तर अजून विस्तृत सांगितलं असतं. अशी प्रेमा करूची पण बुवांचं पण आमच्या एका पोरीवर कॉलेजमध्ये असताना प्रेम जडलेला. आता बघा कसं डोळ्यात पाणी येत राहा त्यांच्या. बरोबर तुमचा नाम दिसतं तसे नाही हो त्यांचा पण कॉलेज. आता ऐकायला घ्यावा कॉलेजमध्ये असताना ना बुवांचं प्रेम एकदा जबरदस्त म्हणजे प्रश्नच नाही. कॉलेजमध्ये काय प्रेम करीत होते आणि काय गाणी म्हणायचे प्रेम केल्यावर. दुसरा गेली आए हो मेरे जिंदगी में तुम बार बने, आए हो मेरे जिंदगी में तुम बार बने, मेरे दिल में यूं ही रहना मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके. आई हो मेरी जिंदगी में बहार बनके त्यावेळेला काय गाणी म्हणत बुवा.
आता जरा म्हणजे का प्रेम त्यांचं त्यावेळी मग काय झालं माहिती आता म्हणजे प्रेम त्यांनी केले नाही पण शिरा पडला ना आता प्रेम फिसकाडला त्यांचा त्या पोरी सोडून गेले धोका दिला त्याला पोरगी तेव्हा मग बुवा गाणी काय म्हणत माहितीये तुमका जीता जिसके लिए आनंद सावंत आले जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा जीता था जिसके लिए उसके लिए मरता था जीता था जिसके लिए उसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था ऐसी लड़की जिसे मैं प्यार करता था प्यार करता था धोको दिले ते झाले देवदास एकदम देवदास झाले आणि नंतर त्या का समाज ह्या कोणी तोडल्या त्याच्यावर पण गाणं हवं आपल्याकडे म्हणजे कसं माहिती आहे आपण संदर्भ धरून बोलणार म्हणजे संदर्भासहित गाणी उगाच मध्ये आणायची नाही त्या गाणं शेवटचं आणि गजरा करूया अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का यार ने लूट लिया घर यार का यार ने लूट लिया घर यार का यार ने लूट लिया अशी बुवांची या चला देव शोधाया नको जाऊ तो लपला तुझ्या साथीत भावा बिना तो बोलणार नाही बसतो अक्षरात भजन सुंदर भजन असतं डबल बारी म्हटल्यानंतर एकामेका दोन्ही ध्वनी सगळी काढण्यात अर्थ नसतात पण खरोखर सुंदर असं भजन आणि समाज प्रबोधनाने कशी बारी करावी संजय पवार खरोखर जबरदस्त अशी बारी केली तर संजय पवार